भारतात वर्क लाईफ बॅलन्स हा कॉन्सेप्टच लोकांना माहीत नाहीये असं सगळेच नीटकरी सध्या विविध सोशल मीडियावरती बोलतायत. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात किती तास काम करावं याबद्दल आधी नारायण मूर्ती आणि त्यानंतर आता एस.एन. सुब्रमण्यम यांनी केलेल्या विधानामुळे एक वाद पेटलाय आणि तो आहे वर्क लाईफ बॅलन्सचा. आठवड्याला किमान 70 तास काम करावं असं इन्फोसिसचे नारायण मूर्ती म्हणाले होते. तर गेल्याच आठवड्यात L&Tचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम यांनी 90 तास काम करण्याचा सल्ला देत या पेटलेल्या वादात आणखीन तेल ओतलंय. ते नक्की काय म्हणालेत ते आपण बघूयात. आठवड्यात 90 तास काम करायला हवं. मला तुमच्याकडून रविवारी काम करून घेता येत नाही याचं मला वाईट वाटतं. जर मी तुमच्याकडून रविवारीही काम करून घेऊ शकलो तर मला आनंद होईल, कारण मी स्वतः रविवारी काम करतो. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही घरी बसून किती वेळ किंवा किती काळ तुमच्या पत्नीचा चेहरा पाहत राहणार, असंही सुब्रमण्यम यांनी म्हटलं. याच्यावरती विविध कंपनीजचे जे मालक आहेत त्या सगळ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. विविध कंपनीजचे डिरेक्टर्स असतील, चेअरमन असतील, ते सगळेच आता याच्यावरती बोलतायत. शादी.कॉमचे संस्थापक अनुपम मित्तल यांनी सोशल मीडिया एक्सवरती यावरून प्रतिक्रिया दिली. ते असं म्हणाले की जर पती पत्नी एकमेकांना बघणार नाहीत तर मग आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कसा बनू. उद्योजक हर्ष गोयंका यांनी सुद्धा याच्यावरती त्यांचं जे विधान आहे किंवा त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती कळवलेली होती किंवा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती ती पोस्ट केलेली होती. ते असं म्हणाले की आठवड्यातून 90 तास काम, संडेचं नाव बदलून सन ड्युटी करावं की सुट्टीच्या संकल्पनेला मिथिक म्हणून घोषित करावं. कठोर परिश्रम करणं आणि हुशारीनं काम करणं हा यश मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ते करायला हवं असं मला वाटतं. मात्र आयुष्यात आपण सततच ऑफिस करण्यापुरतंच मर्यादित राहायचं का? हा यशाचा नाही तर थकण्याचा मार्ग आहे असं ते याच्यामध्ये म्हटले होते. या चर्चेत महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे तीही खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी त्यांची भूमिका अगदी रोखठोकपणे मांडलेली होती. ते असं म्हणाले की आपण कामाच्या कालावधीपेक्षा कामाच्या गुणवत्तेवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. 40 तास, 70 तास किंवा 90 तास काम करण्याचा हा मुद्दा नाहीये. तुम्ही काय करत आहात ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही 10 तास काम करूनही जग बदलू शकता. मी लोनली आहे किंवा मी एकटा पडलोय म्हणून मी एक्स या सोशल मीडियावरती नाहीये हे मी लोकांना सांगतो. माझी पत्नी सुंदर आहे आणि मला तिला पाहायला किंवा तिच्याबरोबर वेळ घालवायला खूप आवडतं असंही त्यांनी नमूद केलं. म्हणजे अर्थात सुब्रमण्यम जे म्हणालेले होते त्यांच्या तुम्ही किती वेळ तुमच्या पत्नीकडे बघू शकता रविवारी याच्यावरती ते खरं तर प्रत्युत्तर होतं. सिरम इन्स्टिट्यूटचे जे CEO आहेत आदर पुनावाला त्यांनी सुद्धा याच्यामध्ये एस.एन. सुब्रमण्यम यांच्या विधानावरती टीका केली आहे. आनंद महिंद्रा जे म्हणालेले होते त्यांच्या ट्विटमध्ये त्याला उत्तर देताना पुनावाल्यांनी असं म्हटलेलं आहे की खरंय, माझ्या पत्नीला देखील मी खूप छान वाटतो आणि तिला रविवारी माझ्याकडे पाहत बसायला आवडतं. कामाचे तास नव्हे तर कामाची गुणवत्ता महत्वाची. ह्या सगळ्या तर विविध लोकांच्या प्रतिक्रिया झाल्या. मात्र खरंच आपल्याला आठवड्याला 90 तास काम करणं शक्य आहे का? म्हणजे सगळे 7च्या 7 दिवस आपण काम केलं तरी आठवड्याला 90 तास काम करणं म्हणजे दिवसातनं साधारण 12 ते 13 तास आपल्याला काम करावं लागेल त्यासाठी. आणि हे खरंच शक्य आहे का? म्हणजे एखाद्या दिवशी किंवा एखादा इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे म्हणून एखाद्या दिवशी 12-14 तास करणं किंवा एखादा आठवडा 12 किंवा 14 तास काम करणं हे वेगळं. मात्र रोज आपण हे खरंच करू शकतो का? याचा आपल्या शरीरावर, आपल्या मेंटल हेल्थवरती काय परिणाम होणार आहे ते सगळं समजून घेण्यासाठी आम्ही डॉक्टर भोंडवे यांच्याशी बोललेलो होतो. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय तेही आपण बघूयात. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या 90 तास काम करणं हे आरोग्याला धोकादायक आहे. 10 ते 5 कामाची वेळ ठरवण्यात आली कारण ती आपल्याला दिनचर्या जी असते, आपलं रुटीन जे असतं ते आपल्याला नीट फॉलो करता यावं यासाठी ती ठरवण्यात आलेली होती. माणसाचा मेंदू हा मशीन नाहीये. ताण येऊ शकतो, स्मरणशक्तीवरती परिणाम देखील होऊ शकतो आणि तो होतो. शरीरावर परिणाम होऊ शकतो. बैठी जीवनशैली ही आरोग्यासाठी धोकादायक आहे. रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा म्हणजेच BP, डायबिटीज, ओबेसिटी, पचनविकार हे सगळं होऊ शकतं. वैयक्तिक कामं करायला झोपेसाठी आपल्याला वेळ मिळायला हवा. 24 तासांमध्ये 7 तास आपल्याला किमान झोप हवी. स्वतःचे आपलं जे रुटीन असतं ते सगळं करण्यासाठी किमान 2 तास आपल्याला लागतात. 7 तास आपण काम करू शकतो म्हणजे ऑफिस वर्क करू शकतो आणि घरातली सगळी कामं करायला आपल्याला किमान आपले त्याच्यामध्ये 5 ते 6 तास जातात. याच्या व्यतिरिक्त 1-1.5 किंवा 2 तास तुम्हाला ऑफिसला जायला यायला किंवा इतर बाहेर जाऊन गोष्टी आणायला हे सगळं करायला तुमचे किमान त्याच्यात 2 तास जातात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या 90 तास काम करणं हे आरोग्याला धोकादायक आहे असं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जे नमूद केलं की तुम्ही जेव्हा एका सर्टन पिरियडपेक्षा जास्त काम करता त्यावेळेला तुमचा मेंदू हा थकतो. त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू मेमरी लॉस व्हायला सुद्धा सुरुवात होऊ शकते किंवा तुमच्या डोक्यात तेव्हा हे सुद्धा विचार येऊ शकतात की आपल्याला अनेकदा जे वाटतं
की आता माझं डोकंच काम करत नाहीये. ते असं का वाटतं तर त्याच्या मागे सुद्धा कारण आहे आणि ते डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याला आपला मेंदू जो आहे तो थकलेला असतो. म्हणजे शारीरिकदृष्ट्या जरी आपण थकलो नाही तरी आपला मेंदू थकू शकतो आणि त्याच्यामुळे हळूहळू आपल्याला गोष्टी आठवणं बंद होऊ शकतं किंवा एक जो ताण आहे तो इन जनरल वाढतो. त्याच्यामुळे आठवड्याला 90 तास काम करणं हे निव्वळ इरॅशनल किंवा हे अशक्य आहे असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि ते करू नये कारण त्याचा शारीरिक आणि मानसिक त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे हे असे वक्तव्य कंपनीजच्या डिरेक्टर्सनी केलेले आहेत. मूर्ती असतील किंवा सुब्रमण्यम असतील, 70 तास किंवा 90 तास, मुळात आपलं काम किती चांगलं होतंय हे जास्त महत्त्वाचं आहे असं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच बघितलं तर सोशल मीडियावरती ह्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे प्रचंड नेटकरी जे आहेत ते आक्रमक झालेले होते. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तीव्रपणे त्यांनी मांडलेल्या आहेत. सगळे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ज्याला आपण म्हणतो ते जिकडे लोक काम करतात त्या सगळ्या लोकांनी सुद्धा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या विविध सोशल मीडियावरती त्यांच्या व्यक्त केलेल्या आहेत आणि कुणीच खरं तर त्यांच्या या 90 तास आपण काम करायला हवं या वक्तव्याला फारसं कोणी आपल्याला सध्या तरी सपोर्ट करताना दिसत नाहीये. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? खरंच आठवड्याला 90 तास काम करणं तुम्हाला पटतं का? किंवा तुम्हाला वाटतं का की ते शक्य आहे? हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. त्याचबरोबर मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.